मागेल त्याला सौर कृषी पंप 100 दिवसांचे उद्दिष्ट 60 दिवसात पूर्ण. 52,705 पंप बसवले. काय आहे हे पेपरमधील अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने निश्चित केलेल्या 100 दिवसांच्या उद्दिष्टापैकी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत 52,705 सौर पंप बसविण्याचे उद्दिष्ट महावितरणने 60 दिवसात पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 100 दिवसात म्हणजेच 16 मार्च 2025पर्यंत विविध विभागासाठी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. महावितरणने या कालावधीत मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत एकूण 1.5 लाख पंप बसविण्याचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. दिनांक 6 डिसेंबर रोजी 97,295 सौर कृषी पंप बसविण्यात आले होते. त्यानंतर दिनांक 4 फेब्रुवारीपर्यंत महावितरणने 53,009 सौर कृषी पंप बसविले. त्यामुळे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत आतापर्यंत बसविलेल्या पंपाची संख्या 1,50,304 झाली आहे. महावितरणला 100 दिवसात 52,705 पंप बसवण्याचे उद्दिष्ट होते, पण 60 दिवसात 53,009 सौर पंप बसविण्यात आले. राज्यात 4 फेब्रुवारी अखेर बसविलेल्या 1,50,304 सौर कृषी पंपामध्ये जालना 18,494 पंप, बीड 17,944, अहिल्यानगर 13,366, परभणी 11,755, संभाजीनगर 9,329, नाशिक 9,143, हिंगोली 8,538, धाराशिव 6,765 आणि जळगाव 6,648 या जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप या राज्य सरकारच्या योजनेत केंद्र सरकारकडून 30% आणि राज्य सरकारकडून 60% अनुदान मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 10% रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे सौर पॅनल्स, कृषी पंप असा संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5% असून त्यांना 95% अनुदान मिळते. सौर कृषी पंप बसविल्यावर शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने त्यांनी अनेक दशकांची मागणी पूर्ण होते. हे पंप वीज जाळ्यावर अवलंबून नसल्याने शेतकरी दिवसा हव्या त्या वेळेला सिंचन करू शकतो. सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्समधून 25 वर्ष वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ कृषी पंपासाठी वीज बिलातून मुक्तता होते. सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते. सौर कृषी पंप बसविण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याने देशात आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षभरात या मोहिमेला विशेष गती आली आहे. राज्यात 2015 पासून 9 वर्षात महावितरणने 1,06,616 सौर कृषी पंप विविध योजनांच्या अंतर्गत बसविले होते. तथापि जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025पर्यंत 1.5 लाख पंप बसविले आहेत. तर हे होतं एक पेपरमधील अपडेट. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.